27 मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध मराठा वॉर ऑफ इंडिपेंडन्स। प्रश्न 1. छत्रपती राजारामाच्या काळातील मराठा मोगल संघर्षाचे सविस्तर वर्णन करा। 20 मार्क। उत्तर मुद्दे 1. मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाचे तेजस्वी पर्व। 2. राजाराम छत्रपती झाला। 3. औरंगजेबाच्या खास तंबूचा कळस कापला। 4. छत्रपती राजारामाने वंशपरंपरागत वतने देण्यास सुरुवात केली। 5. राजाराम महाराष्ट्रात परतला। 6. मराठ्यांची विजयी घोडदौड। 7. मोगलशाहीवर मराठ्यांची प्रतिआक्रमणे। 8. राजारामाचे अपूर्व यश। आणि 9. मराठेशाहीचा उद्धारक। 1. मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाचे तेजस्वी पर्व। मराठ्यांचा दुसरा छत्रपती संभाजी याला औरंगजेबाने तुळापूर या ठिकाणी 11 मार्च 1689 रोजी क्रूरपणे ठार मारले। संभाजीच्या हत्येनंतर तरी मराठे निष्प्रभ होतील आणि मराठेशाही नष्ट करता येईल असे आलमगीर औरंगजेबाला वाटत होते आणि संभाजीच्या हत्येनंतर काही काळ तसा आभास झाला देखील। 1689 ते 1690 या काळात मराठ्यांची विलक्षण वाताहत झाली। त्यांना एकामागोमाग एक प्रचंड पराभव स्वीकारावे लागले। राजधानीचा किल्ला रायगड मोगलांनी जिंकला, तसेच महाराणी येसूबाई आणि संभाजीचा अल्पवयीन मुलगा शाहू जन्म मे 1682 याला देखील मोगलांनी कैद केले। तसेच राजगड, प्रतापगड, विशालगड, सिंहगड, लोहगड, पुरंदर असे अनेक महत्त्वाचे किल्ले मोगलांनी या काळात भराभर जिंकले। मराठ्यांचे राज्यरूपी शरीर या मोगलाई वणव्यात अक्षरशः होरपळून निघाले, पण मराठ्यांचा ध्येयवाद, अस्मिता, सामूहिकता मात्र कायम होती। आता संपूर्ण मराठी मुलखातील साधारण रयत औरंगजेबाच्या अत्याचाराविरुद्ध चिडून उठली। त्यामुळे आता हा संघर्ष रायगडाची राजसत्ता आणि मोगल सत्ता या दोन सत्तांमधील संघर्ष राहिला नाही, तर तो मराठी जनता आणि उन्मत्त व मगरूर मोगल राजसत्ता यांच्यातील संघर्ष झाला होता। यावेळी मात्र मराठ्यांजवळ अप्रतिम नेतृत्व नव्हते। पैसा, सैन्य, साधनसामग्री, प्रदेशविस्तार या सर्वच बाबतीत 1689 नंतरचा मराठा मोगल संघर्ष अतिशय विषम आणि म्हणूनच भीषण होता। यात मराठे अनेक लढाया हारले आणि मोगल अनेक लढाया जिंकले, पण अंतिम परिणामाचा विचार केला तर 1689 पासून 1707 पर्यंत दीर्घकाळ चाललेल्या या संघर्षात अनेक लढाया जिंकून मोगलांना प्रचंड अपयश पदरी घ्यावे लागले आणि महाराष्ट्र भूमीवरील मोगल सैन्याचे आक्रमण समाप्त झाले, कारण अनेक लढाया हारूनही अंतिम विजय मराठ्यांनाच मिळाला। या निबंधात शिवाजी राजांचा दुसरा मुलगा राजाराम जन्म 1670 मृत्यू 1700 याने संभाजीच्या क्रूर हत्येनंतर आलमगीर औरंगजेबाविरुद्ध दिलेल्या तीव्र संघर्षाचे यथाशक्य विवेचन केले जात आहे। 2. राजाराम छत्रपती झाला। संभाजीच्या क्रूर हत्येनंतर संभाजीची पत्नी येसूबाई हिने सर्व सरदार व मुत्सद्दी मंडळींना बोलावले। संभाजीचा मुलगा शाहू हा जेमतेम 7 वर्षांचा होता, त्यामुळे शिवाजीचा दुसरा मुलगा राजाराम या सर्वांच्या संमतीने छत्रपती बनवण्यात आले आणि सुरक्षिततेसाठी राजारामाने महाराष्ट्रात न राहता तंजावर प्रांतातील जिंजीच्या किल्ल्यावर निघून जावे अशी गुप्त योजना ठरली। राजारामाच्या बरोबर खंडो बल्लाळ चिटणीस, ताराबाई, धनाजी जाधव, संताजी घोरपडे अशी निवडक मंडळी निघाली, तर रामचंद्रपंत अमात्य याला हुकूमत पन्हा हा किताब देण्यात आला आणि महाराष्ट्र भूमीत मोगल विरोधी संघर्षाचे नेतृत्व करण्याची जोखमीची कामगिरी सोपवण्यात आली। संभाजीच्या हत्येनंतर सुरुवातीला काही काळ मराठ्यांमध्ये घबराट, निराशा, उदासीनता यांचे काळे सावट पसरले होते, पण लवकरच या मानसिकतेतून मराठी जनता, सैनिक आणि नेते बाहेर पडले। 1680च्या मे नंतर परिस्थितीत झपाट्याने बदल पडला। राजाराम यावेळेपर्यंत दूर तंजावर प्रांतात जिंजीच्या किल्ल्यात सुखरूपपणे पोहोचला होता। तेथून मराठा छत्रपती म्हणून त्याने राज्याची सूत्रे हलवण्यास सुरुवात केली। 3. औरंगजेबाच्या खास तंबूचा कळस कापला। संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव
या दोन भीमपराक्रमी सरदारांनी गोदावरी ते तुंगभद्रा नद्यांच्या खोऱ्यात मोगल सैन्याचे अनेकदा पराभव केले. वरील दोन सरदारांनी याच काळात एक दिवस अंधाऱ्या रात्री औरंगजेबाच्या खास तंबूवर आक्रमण केले आणि त्याच्या तंबूच्या कनाती तोडून त्यावरील सोन्याचा कळस पळवला. यावेळी औरंगजेब केवळ योगायोगाने बचावला. तो नेमका याच वेळी दुसऱ्या सरदाराच्या तंबूत गेला होता. पण संभाजीच्या हत्येमुळे मगरूर, मस्तवाल आणि बेफिकीर बनलेल्या मोगलांच्या मनात मराठा या शब्दाविषयी पुनश्च धाक आणि दहशत निर्माण करण्याच्या दृष्टीने ही घटना अतिशय उपयुक्त ठरली. त्याचप्रमाणे मराठा सैनिकांचा आणि जनतेचा आत्मविश्वास शतगुणित वाढला. संताजीच्या पराक्रमाची आणि नावाची मोगल सैनिकांनी विलक्षण धास्ती घेतली होती. मराठ्यांची संग्राम गीते या काव्यात कवी दु. आ. तिवारी यांनी मोगल सैनिकांच्या संताजी विषयक भीतीचे बहारदार वर्णन केले आहे. वाजल्या कुठे जरी टापा, धुरळ्याची दिसली छाया, छावणीत गोंधळ व्हावा, संताजी आया आया. यामुळे संभाजीच्या हत्येनंतर मराठेशाहीचा अवतार आटोपेल ही औरंगजेबाला वाटणारी आशा फोल ठरली आणि राजारामाच्या नेतृत्वाखाली मराठेशाही महाराष्ट्रभूमीत परत जोम धरू लागली. 4. छत्रपती राजारामाने वंशपरंपरागत वतने देण्यास सुरुवात केली. मराठा मोगल संघर्षात मराठ्यांची बाजू आणखी एका कारणामुळे लंगडी पडत होती. ते कारण म्हणजे शिवाजी राजांनी त्यांच्या काळात वंशपरंपरागत वतने आणि जहागिरी देण्याची पद्धती बंद केली होती. पण मराठ्यांना वतने आणि जहागिरी अतिशय प्रिय होती. त्यासाठी अनेक देशमुख व उच्चकुलीन मराठा सरदार मोगलांच्या तंबूत सामील होत असत. त्यामुळे मराठेशाहीचे अस्तित्व शिल्लक ठेवण्याचा क्रमप्राप्त मार्ग म्हणून छत्रपती राजाराम स्वामी याने वतने व जहागिरी वंशपरंपरागत आधारावर देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मराठेशाहीला एक नवी टवटवी आली. त्यामुळे मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाला एक नवी धार चढली. 5. राजाराम महाराष्ट्रात परतला. 2 नोव्हेंबर 1689 पासून राजाराम सध्याच्या तामिळनाडू प्रांतातील जिंजीच्या किल्ल्यावर होता. या किल्ल्याला देखील मोगल सेनापती जुल्फिकार खान याने करकचून गळफास बांधावा असा वेढा दिला. हा वेढा सतत 8 वर्षे म्हणजे 1697 पर्यंत चालला. मराठ्यांनी देखील हा किल्ला अतिशय चिकाटीने लढविला. पण राजाराम मोगलांना शेवटपर्यंत शरण गेला नाही. शेवटी एक दिवस संधी साधून राजाराम जिंजीहून निसटला आणि कोल्हापूर जिल्ह्यात विशाळगडावर पोहोचला 22 फेब्रुवारी 1698 रोजी. 6. मराठ्यांची विजयी घोडदौड. इकडे महाराष्ट्रात राजारामाच्या अनुपस्थितीत संताजी व धनाजी यांनी मोगलांना सळो की पळो करून सोडले होते. तामिळनाडूतील कांची या ठिकाणी अलीमर्दान खानाचा जोरदार पराभव केला. हिम्मत खानावर 1694च्या मे महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी या ठिकाणी मराठ्यांनी प्रचंड विजय मिळवला. 1695 मध्ये तमिळनाडू प्रांतातील वेल्लोर जिल्ह्यात मराठे आणि मोगल यांच्यात महासंग्राम झाला. त्यात कासिम खान, रुहेला खान, मोहम्मद मुराद, मिर्झा हुसेन या सर्व बादशाही सरदारांचा संताजी धनाजी यांनी एकदम एकाच वेळी अतिशय प्रचंड पराभव केला. मोगलांच्या बसवापट्टणम येथील छावणीवर संताजीने आक्रमण केले आणि हिम्मत खानास ठार मारले. मराठ्यांना असे सतत विजय मिळू लागले आणि मोगल सैन्याची सतत पिछेहाट व विलक्षण दमछाक होऊ लागली. या वेळेपर्यंत सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, कोकण या भागातील बराचसा प्रदेश आणि अनेक किल्ले मराठ्यांनी पुन्हा जिंकले होते. तेथे मराठ्यांच्या स्वातंत्र्याचा भगवा ध्वज दिमाखात फडकू लागला. राजारामाने यावेळी सातारा शहरात आपली राजधानी थाटली होती. 7. मोगलशाहीवर मराठ्यांची प्रतिआक्रमणे. आता औरंगजेबाचा आवेश आणि दम आणखी पूर्णपणे नष्ट करण्यासाठी राजारामाच्याच काळात मराठ्यांनी आक्रमक धोरण स्वीकारले. महाराष्ट्र भूमीवरील मोगली सैन्याचा दाब कमी करण्यासाठी तसेच माळवा, गुजरात आणि विदर्भ या प्रांतातून मोगलांना मिळणारी रसद तोडण्यासाठी
मराठा सरदार राजारामाच्या आदेशानुसार वरील प्रांतांवर सतत आक्रमण करू लागले. येसाजी खंडोजी दाभाडे बागलाण, नेताजी शिंदे व विश्वासराव पवार खानदेश, परसोजी भोसले वऱ्हाड, बहिर्जी घोरपडे उत्तर कर्नाटक, धनाजी जाधव आणि हनुमंतराव निंबाळकर मध्य महाराष्ट्र अशा सरंजामी थाटाच्या नेमणुका राजारामाने करून दिल्या. त्यामुळे मराठ्यांच्या स्वराज्याचे साम्राज्य बनण्याची एक नवी ऐतिहासिक प्रक्रिया राजारामाच्याच काळात सुरू झाली. पण हे महान विजयी पर्व पाहण्यास राजाराम जिवंत राहिला नाही. 2 मार्च 1700 रोजी सिंहगड किल्ल्यावर मराठ्यांचा हा तिसरा छत्रपती वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी स्वर्गवासी झाला. 8. राजारामाचे अपूर्व यश. मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धात राजारामाची कारकीर्द अतिशय महत्त्वाची मानली जाते. त्याच्या मृत्यूबरोबरच मोगल मराठा संघर्षातील एक महत्त्वाचा अध्याय समाप्त झाला. राजारामाचा जन्म झाला त्यावेळी तो पालथा जन्माला आला होता. मूल पालथे जन्माला येणे हा त्याकाळी मोठा अपशकुन समजला जात होता. पण शिवाजीराजांनी त्यावर लगेच उद्गार काढला, हा छावा दिल्लीची पातशाही पालथी घालील. राजारामाला दिल्लीची पातशाही पालथी घालता आली नाही, तरी पण संभाजीराजांच्या हत्येनंतर पार पालथ्या झालेल्या मराठी स्वराज्याची घडी पुन्हा व्यवस्थित बसवण्यात त्याला बऱ्यापैकी यश मिळाले आणि महाराष्ट्राबाहेर मोगलशाहीवर मराठा सरदारांची प्रतिआक्रमणे त्यांच्याच काळात त्यांच्याच आदेशानुसार सुरू झाली हे निर्विवाद सत्य आहे. त्यामुळे दिल्लीपती औरंगजेबाने कपाळावर हात मारला. हे राजारामाचे यश अपूर्व होते यात शंका नाही. 9. मराठेशाहीचा उद्धारक. मराठ्यांचे एक ख्यातनाम इतिहास लेखक गोविंद सखाराम सरदेसाई यांनी छत्रपती राजारामांचा उल्लेख स्थिरबुद्धी राजाराम असा केला आहे. तो अगदी यथार्थ आहे. त्याने वंशपरंपरागत वतने देण्यास सुरुवात केली. त्यामुळे देशमुख व मराठा सरदारांची नाराजी दूर झाली. दाभाडे घोरपडे निंबाळकर भोसले या सरदारांना मुलुकगिरीसाठी वेगवेगळे प्रांत वाटून दिले. त्यामुळे स्वराज्याचे साम्राज्य होण्याची प्रक्रिया सुरू झाली. तात्पर्य छत्रपती राजाराम मराठेशाहीचा उद्धारक होता यात शंका नाही. ब. महाराणी ताराबाई 1700 ते 1707. प्रश्न 2. महाराणी ताराबाईच्या काळातील मराठा मोगल संघर्षाचे स्वरूप स्पष्ट करा. 20 मार्क. उत्तर. मुद्दे. 1. मोगलांना जोर चढला. 2. मोगलांविरुद्ध ताराबाईची दुहेरी व्यूहयोजना. 3. मराठा मोगल पाठशिवणीचा खेळ. 4. औरंगजेबाची निराशा. 5. औरंगजेबाचे क्षणिक विजय. 6. मराठ्यांचा अंतिम विजय. 7. ताराबाईंचे धाडसी आणि तेजस्वी नेतृत्व. आणि 8. लोकयुद्धात अंतिम विजय जनशक्तीचा झाला. 1. मोगलांना जोर चढला. मराठ्यांचा तिसरा छत्रपती राजाराम हा 2 मार्च 1700 रोजी सिंहगडावर स्वर्गवासी झाला. त्यानंतर त्याची पत्नी महाराणी ताराबाई हिने तिचा अल्पवयीन मुलगा दुसरा शिवाजी याला सातारा येथे राज्याभिषेक केला आणि मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाचे नेतृत्व स्वतःकडे घेतले. छत्रपती राजारामाचा मृत्यू हा मराठेशाहीवर अवघ्या 20 वर्षात झालेला तिसरा जबरदस्त आघात होता. पहिला आघात 1680 मध्ये शिवाजीराजांच्या मृत्यूमुळे झाला. दुसरा आघात 1689 मध्ये संभाजीच्या हत्येमुळे झाला आणि आता तिसरा आघात राजारामाच्या अकाली निधनामुळे झाला. आणि पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत पुरुषी नेतृत्वावरच जनता समाज आणि राष्ट्र अवलंबून राहत असे. यावेळी संभाजीचा मुलगा शाहू हा औरंगजेबाच्या कैदेत होता, तर राजारामाचा मुलगा देखील अल्पवयीन होता. त्यामुळे राजारामाच्या निधनाची बातमी समजताच औरंगजेबाला अतिशय आनंद झाला. आता परत नव्या जोमाने त्याने मराठ्यांविरुद्ध जोरदार मोहीम उघडली. औरंगजेबाने सातारा येथे 21 एप्रिल 1700 रोजी, परळी येथे 9 जून 1700 मध्ये, भूषणगड येथे 8 जुलै 1700 मध्ये महत्त्वाचे किल्ले जिंकले आणि त्याने आपल्या छावणीचा तळ माण नदीच्या किनाऱ्यावर खवासपूर येथे दिला. 2. मोगलांविरुद्ध ताराबाईची दुहेरी व्यूहयोजना. मोगलांच्या या विजयी घोडदौडीमुळे काही काळ परत मराठ्यांमध्ये
हताशा व निराशा निर्माण झाली. परंतु मोगली आक्रमणाला तोंड देण्याची सूत्रबद्ध योजना ताराबाईने आखली. छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात महाराष्ट्राबाहेर मराठा सरदारांनी घोडदौड सुरू केली होती. ते धोरण ताराबाईने पुढे सुरूच ठेवले. मात्र दीर्घ काळापासून सुरू असलेल्या या संघर्षात मोगलशाहीवर अंतिम आणि निर्णायक प्रहार करायचा अशा जिद्दीने मोहिमांची आखणी ताराबाईच्या काळात करण्यात आली. या योजनेअंतर्गत धनाजी जाधवाने हैदराबाद आंध्र प्रदेश ते सोलापूर दक्षिण महाराष्ट्र या भागात मोगल सेनापती जुल्फिकार खान याला सळो की पळो करून सोडले. नेमाजी शिंदे याने माळव्यात धार उज्जैनपर्यंत मोगली प्रदेशांवर आक्रमण करण्यास सुरुवात केली. कृष्णाजी पवार याने बुंदेलखंडात, दाभाडे याने गुजरात प्रांतात तर परसोजी भोसले याने वऱ्हाडात मोगली मुलूक लुटून जाळून फस्त करण्याचा सुरुवात केली. त्यामुळे मोगलांच्या मुख्य छावणीला धान्य, शस्त्रे, पैसा, दाणा, वैरण यांचा पुरवठा होण्यात अनेक अडथळे निर्माण होऊ लागले. 3. मराठा मोगल पाठशिवणीचा खेळ. ताराबाईच्या काळात मराठ्यांनी आणखी एका कपट यंत्राचा वापर केला. ते म्हणजे मोगलांनी कोणत्याही किल्ल्याला वेढा घातला की मराठे सैनिक काही दिवस किल्ला लढवत, नंतर मोगलांना शरण आल्याचे नाटक करीत आणि त्यांच्याकडून भरपूर पैसा घेऊन किल्ला मोगलांच्या ताब्यात देत. किल्ल्यावर मोगलांचे हिरवे निशाण फडकू लागले. मोगल सरदार किल्ल्यात धान्य, शस्त्रे, पैसा, तोफा, दारुगोळा यांचा भरपूर साठा करून ठेवत. मग परत एखाद्या रात्री गनिमी युद्धतंत्राचा वापर करून मराठे किल्ला पुन्हा जिंकीत. सकाळी किल्ल्यावर भगवा झेंडा फडकलेला असे. असा हा पाठशिवणीचा खेळ ताराबाईच्या काळात मराठ्यांनी सुरू केला. त्यामुळे महाराष्ट्राबाहेरून येणाऱ्या मदतीचा ओघ एकीकडे आटला तर दुसरीकडे असलेली युद्धसामग्री, पैसा मराठ्यांनी वरील तंत्र अवलंबल्यामुळे कमी कमी होऊ लागला. त्यामुळे मोगल सैनिकांची आणि खुद्द औरंगजेबाची विलक्षण दमछाक होऊ लागली. माळवा प्रांतात तर मराठे थेट नेमाड, धार, उज्जैनपर्यंत जाऊन भिडले. महाराष्ट्रात राजगड, वसंतगड इत्यादी महत्त्वाचे किल्ले मराठ्यांनी पुन्हा जिंकले. पुणे प्रांतात तर बाळाजी विश्वनाथाने छान बस्तान बसवले होते. धनाजी जाधव, नेमाजी शिंदे, यशवंतराव दाभाडे, परसोजी भोसले हे त्यांना नेमून दिलेल्या प्रांतात मोगलांची धुळधाण उडवू लागले. आता हे मराठे सरदार जिंकलेल्या प्रांतात ठाण मांडून आपले प्रभाव क्षेत्र स्थापन करू लागले. ताराबाईने अवलंबलेल्या दुहेरी तंत्रामुळे तर आलमगीर औरंगजेब विलक्षण हैराण झाला. 4. औरंगजेबाची निराशा. 1703-1704 मध्ये नेमाजी शिंदे, कृष्णाजी पवार यांनी माळवा प्रांतातील नेमाड भागात बीदर बख्त या मोगल सरदाराचा दणदणीत पराभव केला. गुजरातमधील सुरत, अहमदाबाद या प्रांतात दाभाडे याच्या नेतृत्वाखाली मराठी सैनिक मोगली मुलखात लूटमार करू लागले. त्यामुळे बादशहाच्या छातीत धडकी भरली. 5. औरंगजेबाचे क्षणिक विजय. डिसेंबर 1702 मध्ये औरंगजेबाने सिंहगडास वेढा दिला. हा वेढा 1703च्या एप्रिलपर्यंत चालला. किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात मराठ्यांनी आपणहून दिला. त्यामुळे मराठ्यांचा एक महत्त्वाचा किल्ला जिंकल्याचे समाधान औरंगजेबाला लाभले. त्यानंतर 1704च्या फेब्रुवारी महिन्यात त्याने राजगड किल्ला जिंकला. पण औरंगजेबाला मिळालेले हे विजय फसवे होते, कारण औरंगजेबाची पाठ वळताच मराठ्यांनी गनिमी युद्धतंत्राचा वापर करून हे किल्ले जिंकले. शेवटी निराश व हताश होऊन 20 फेब्रुवारी 1807 रोजी अहमदनगर या ठिकाणी आलमगीर औरंगजेब पैगंबरवासी झाला. 6. मराठ्यांचा अंतिम विजय. तात्पर्य मराठेशाहीला सप्त पाताळात गाडून टाकण्याची भयानक प्रतिज्ञा करून 1682 मध्ये औरंगजेब बुऱ्हाणपूर मार्गे नाशिक, औरंगाबाद येथे आला होता. परंतु मराठेशाही तर त्याला नष्ट करता आली नाहीच, पण शेवटी त्याचीच कबर 1707च्या फेब्रुवारीत अहमदनगर या ठिकाणी खोदली गेली. त्याच्या मृत्यूबरोबरच 1682 पासून दक्षिण भारतात सुरू झालेला
मराठा मोगल संघर्ष संपला आणि त्यात मराठ्यांचा अंतिम विजय झाला. 7. ताराबाईचे धाडसी आणि तेजस्वी नेतृत्व. 1700 ते 1707 या काळात महाराणी ताराबाईचे नेतृत्व कसास लागले. तिने राजारामाचे प्रति चढाईचे धोरण पुढे अतिशय सूत्रबद्ध रीतीने राबविले. दाभाडे, शिंदे, पवार, भोसले, जाधव या खानदानी सरदारांचे पूर्ण सहकार्य तिला लाभले. ती स्वतः लष्करी मोहिमेचे संचालन करीत असे. तिचा पराक्रम, साहस, तेजस्वी बाणेदारपणामुळे सामान्य मराठे सैनिक प्रभावित होत, तर मोगल सैनिकांची भीतीने गाळण उडत असे. एका दरबारी कवीने महाराणी ताराबाईच्या तेजाचे आणि साहसाचे वर्णन करताना पुढील काव्यपंक्ती लिहिल्या आहेत. ताराराणी भद्रकाली प्रलयाची वेळ आली, मुघल हो सांभाळा. 8. लोकयुद्धात अंतिम विजय जनशक्तीचा झाला. मराठ्यांच्या या स्वातंत्र्य संग्रामाला जगाच्या इतिहासात तोड नाही असे म्हटले तरी चालेल. स्वातंत्र्य, स्वाभिमान, समूहवृत्ती यांच्या विराट दर्शनामुळे बलाढ्य मोगल सम्राटाचाही मराठ्यांनी शेवटी दणदणीत पराभव केला. 1689 ते 1707 या काळात मराठी समाज अगदी 100% एकदिलाने लढला असे निर्विवाद भाष्य करता येत नाही. वतनप्रियतेमुळे फितुरीची कीड उच्चकुलीन मराठा सरदारांमध्ये होतीच. त्यामुळे छत्रपती राजाराम महाराजांना वंशपरंपरागत आधारावर वतने व जहागिरी देण्याचा निर्णय घ्यावा लागला. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्यामधील मतभेद ही या दैदिप्यमान तेजस्वी कालरूपी शालीला कायमची लागलेली काळी किनार आहे. त्यातूनच पुढे संताजीचा खून झाला. परंतु हे सर्व मान्य करूनही महाराष्ट्रातील मराठी जनतेने बलाढ्य मोगल बादशाहीला सतत 18 वर्षे अतिशय भीषण परिस्थितीत चिकाटीने आणि जिद्दीने झुंज दिली आणि विलक्षण तेजस्वी व दैदिप्यमान इतिहास घडवला यात मुळीच शंका नाही. कारण 1689 नंतर हा संघर्ष मोगल राजसत्ता विरुद्ध मराठी जनता असा झाला आणि अशा संघर्षात नेहमी जनशक्तीचाच विजय होत असतो. मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्धही याला अपवाद नव्हते. हाच अंतिम निष्कर्ष आहे. वस्तुनिष्ठ प्रश्न. 1. रिकाम्या जागा भरा. 1. संभाजीची क्रूर हत्या रिकामी जागा रोजी झाली. उत्तर आहे 11 मार्च 1689. 2. संभाजीच्या महाराणीचे नाव रिकामी जागा होते. उत्तर आहे येसूबाई. 3. शिवाजीराजांच्या दुसऱ्या मुलाचे नाव रिकामी जागा होते. उत्तर आहे राजाराम. 4. 2 नोव्हेंबर 1689 पासून राजाराम रिकामी जागा किल्ल्यावर होता. उत्तर आहे जिंजीच्या. 5. राजारामाचे अकाली निधन रिकामी जागा रोजी झाले. उत्तर आहे 2 मार्च 1700. प्रश्न 2. योग्य पर्याय निवडा. 1. संभाजीची क्रूर हत्या रिकामी जागा या ठिकाणी करण्यात आली. पर्याय आहेत अ. दिल्ली, ब. अजमेर, क. अहमदनगर, ड. तुळापूर. उत्तर आहे ड. तुळापूर. 2. हुकूमत पन्हा हा किताब रिकामी जागा यांना देण्यात आला. पर्याय आहेत अ. धनाजी जाधव, ब. संताजी घोरपडे, क. राजाराम आणि ड. रामचंद्रपंत अमात्य. उत्तर आहे ड. रामचंद्रपंत अमात्य. 3. राजारामाने आपली राजधानी रिकामी जागा येथे थाटली होती. पर्याय आहेत अ. राजगड, ब. सुरत, क. रायगड, ड. सातारा. उत्तर आहे ड. सातारा. 4. राजारामाचे अकाली निधन रिकामी जागा या किल्ल्यावर झाले. पर्याय आहेत अ. तोरणगड, ब. प्रतापगड, क. विशालगड आणि ड. सिंहगड. उत्तर आहे ड. सिंहगड. 5. रिकामी जागा अवलंबिलेल्या दुहेरी तंत्रामुळे आलमगीर औरंगजेब विलक्षण हैराण झाला. पर्याय आहेत अ. शिवाजीने, ब. संभाजीने, क. येसूबाईने, ड. ताराबाईने. उत्तर आहे ड. ताराबाईने. प्रश्न 3. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. औरंगजेबाचा मृत्यू कोठे झाला? उत्तर. औरंगजेबाचा मृत्यू 20 फेब्रुवारी 1807 ला अहमदनगर येथे झाला. 2. राजारामाच्या दुसऱ्या मुलाचे नाव काय? उत्तर. राजारामच्या दुसऱ्या मुलाचे नाव दुसरा शिवाजी हे होते. 3. छत्रपती राजारामचा उल्लेख स्थिरबुद्धी राजाराम असा कोणी केला? उत्तर.
छत्रपती राजारामचा उल्लेख स्थिरबुद्धी राजाराम असा गोविंद सखाराम सरदेसाई यांनी केला. 4. औरंगजेबाच्या खास तंबूचा कळस कापणारे कोण? उत्तर. औरंगजेबाच्या खास तंबूचा कळस कापणारे संताजी घोरपडे व धनाजी जाधव हे होते. 5. राजाराम जिंजीहून निसटून कोणत्या गडावर पोहोचला? उत्तर. राजाराम जिंजीहून निसटून विशालगड गडावर पोहोचला. पाठ समाप्त.